संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या TCS प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालंय. कारण या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वादाची ठिणगी पडली. या वादात एकीकडे आहेत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि दुसरीकडे MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील. निदा खान प्रकरणातील जलील यांच्या टिप्पणीनंतर संजय शिरसाट यांच्याकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे संजय शिरसाटांनी निदा खान सोबत जलील यांना सह आरोपी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर यामुळे संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. संजय शिरसाट यांनी पुराव्यासह या प्रकरणात इम्तियाज जलील यांच्याबरोबर एका नगरसेवकावर देखील आरोप लावण्यात आलाय. म्हणूनच माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर नेमकं काय आहे इम्तियाज जलील यांचे निदा खान प्रकरणातील कनेक्शन? संजय शिरसाट यांनी केलेले आरोप कितपत सत्य आहेत? तर यामुळे नाशिक TCS प्रकरणात आणखीन कोणते नवे खुलासे होणार? चला सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणाऱ्या या बातमीमागची संपूर्ण सत्यता अगदी सविस्तर पद्धतीने जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक येथे घडलेल्या अवैध धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. या प्रकरणानंतर राज्यासह देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. या प्रकरणाला मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत परखड शब्दात कॉर्पोरेट जिहाद असे संबोधले होते. देशातील एका नामांकित IT कंपनीत अशा प्रकारे धार्मिक कट्टरतेचा अवलंब करत अनेक महिला कर्मचाऱ्यांचे धर्मांतरण आणि छळ केला जायचा या प्रकरणामुळे समोर आले होते. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आता पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आलाय. या संपूर्ण प्रकरणात निदा खान मुख्य आरोपी मानली जात आहे. कारण पीडित तरुणींनी निदा खानवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. प्रकरण उघडीस आल्यानंतर आरोपी निदा खान नाशिक येथून फरार झाली होती. परंतु ते म्हणतात ना, कायद्याचे हात लांब असतात. तब्बल 40 दिवसांपेक्षा अधिक काळ फरार राहिल्यानंतर शेवटी तिला पोलिसांकडून अटक करण्यात आली. संबंधित आरोपी निदा खान पीडित मुलींना मोबाईलवरून लिंक, व्हिडिओ आणि रील्स पाठवून कट्टरतावादी मानसिकतेसाठी प्रवृत्त करत होती. सोबतच तिच्यावर लैंगिक शोषण करणाऱ्या पुरुषांना सहकार्य करण्याचा देखील आरोप आहे. पण आता अशा या प्रकरणात एक नवा राजकीय अँगल समोर आलाय. याचं कारण ठरले शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्याकडून MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर लावण्यात आलेले आरोप. म्हणूनच या प्रकरणात आता शिवसेना शिंदे गट विरुद्ध MIMचा संघर्ष निर्माण झालाय. तर चला सर्वात प्रथम जाणून घेऊयात संजय शिरसाट यांनी नेमकी कोणत्या आरोप लावले आहेत ते. तर मित्रांनो, संजय शिरसाट यांनी या संदर्भात बोलताना म्हणाले की पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे त्यामध्ये आरोपी निदा खान सह तिची आई आणि मावशी आहेत. ज्या रूममध्ये या तिघांना पकडलं गेलं ती रूम एका नगरसेवकाची आहे. रूम त्याच्या नावावर नाही पण त्याच्या मालकीची आहे. या प्रकरणात इम्तियाज जलील यांचं नाव घेण्यामागचे कारण असं की त्यांनी स्वतः नाशिकला जाऊन या निदा खानची पाठराखण केली होती. एखाद्या आरोपीवरील आरोपी जेव्हा निष्पन्न होतो तेव्हा त्याला लपवणं हा सुद्धा गुन्हा असतो. हा गुन्हा इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षातील लोकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान MIM आणि इम्तियाज जलील यांच्यावर आरोप करताना ते पुढे असे देखील म्हणाले की मुंब्र्याचं प्रकरण असो, नाशिकचं प्रकरण असो किंवा पुण्याचे प्रकरण असो, प्रत्येक ठिकाणी MIM पक्षाने अशा प्रकारच्या गतिविधी वाढवण्याचा प्रयत्न केलाय. धर्मांतरण करणे, मुली फसवणे हे सर्व प्रकार MIM पक्षातील महाशयांच्या नेतृत्वाखाली होतात. म्हणून ही निदा खान जी महिला आहे ही फक्त एक छोटीशी मोहरा आहे. त्यांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. आपल्याला हे प्रकार अहिल्यानगर, पुण्याला पाहायला मिळतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाहायला मिळतील. हे विष ज्या पद्धतीने पसरवले जात आहे, हिंदूंचा द्वेष करणे, त्यांचे धर्मांतरण करणे, या प्रकरणामुळे आता समाजामध्ये एक प्रकारचा राग आणि चीड निर्माण व्हायला लागली आहे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. त्यांनी पुढे अशी भूमिका मांडली की नाशिकमधील प्रकरण देखील त्याच पद्धतीचे आहे. आता या आरोपी महिलेकडून अनेक प्रकारची माहिती समोर येणार आहे. पण या संपूर्ण प्रकरणी MIM पक्षाची देखील चौकशी झाली पाहिजे. यातील मास्टर माइंड कोण आहे ते देखील लवकरच समोर आले पाहिजे. परंतु मंत्री संजय शिरसाट एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे या प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर देखील अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले. त्या संदर्भातील आरोप लावताना म्हणाले की मला वाटते या प्रकरणातील धागेदोरे फार लांबवर गेले आहेत.
जे वयात आलेले मुलं आहेत, ज्यांचे वय 22 ते 30च्या दरम्यान आहे, त्यांना अशा प्रकारे ट्रेन करणं हाती काम नाही, शिक्षण नाही, पण 1.5 लाखांची मोटरसायकल आहे, आयफोन आहे, मुली फिरवायला त्यांच्याकडे पैसा आहेत. हे पैसे या मुलांकडे येतात कुठून याचा सुद्धा तपास पोलिसांनी केलाय. त्यामुळे MIMचे नेते इम्तियाज जलील आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या इतर सर्व जणांनी चौकशी झालीच पाहिजे. या चौकशीतून निश्चित मोठे षडयंत्र बाहेर येईल असा मोठा आणि गंभीर दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आला. आणि शेवटी मंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर लावलेल्या आरोपांचा पुरावा देखील माध्यमांसमोर सादर केला. या संदर्भात ते म्हणाले की नाशिक प्रकरणात पकडल्या गेलेल्या महिला उघडपणे पाठिंबा देणारे, तिच्या संदर्भात पत्रकार परिषद घेणारे आणि जाहीर भाषणात वक्तव्य करणारे फक्त एक व्यक्ती आहे, ते म्हणजे इम्तियाज जलील. म्हणून त्यांची चौकशी झालीच पाहिजे. मला शंका आहे आणि लोकांमध्ये चर्चा देखील आहे की नाशिकची महिला मुंबई, मालेगाव, ठाणे इथे जात नाही. ती फक्त छत्रपती संभाजीनगरला काय येते? तिला ज्या ठिकाणाहून अटक करण्यात आली तो नारेगाव परिसर कसा आहे? कोणाच्या लक्षात देखील येणार नाही की ही महिला तिथे थांबली असेल. म्हणूनच या प्रकरणातील मास्टर माइंड हा निश्चितच छत्रपती संभाजीनगरमधील आहे. छत्रपती संभाजीनगर हे आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून अतिरेकी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून हा विषय आता गांभीर्याने घ्यावा लागेल अशा शब्दात त्याने अप्रत्यक्षपणे इम्तियाज जलील यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. म्हणूनच आता या प्रकरणात इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता खरोखर या प्रकरणी इम्तियाज जलील यांची चौकशी केली जाईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.